हे प्रॉब्लेम नंबर 8 घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कंपनी क्रिएट करूया एमटेक नावाने. आपण जाऊया टॅलीमध्ये आणि टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर आपण एमटेक नावाने इथं कंपनी क्रिएट करायची आहे. ठीक आहे, चला जाऊया आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये क्रिएट अ कंपनीमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि इथं जे आहे इथं एमटेक नावाने आपण कंपनी क्रिएट करायची आहे. पहा एमटेक आणि अंडर काय राहील, स्टेट काय राहील तुमचे महाराष्ट्र, म्हणजे तिथले जीएसटीचे रूल त्याला ऍक्टिव्ह होतील. इथं कंट्रोल ए करतोय पहा. यामध्ये इथं तुम्हाला सर्वात पहिले वाउचर्सवर जाऊन पहिली एंट्री इथं करायची. आता पहिली एंट्री काय आहे ते पाहूया आपण. एमटेकनी बिझनेस स्टार्ट केलाय, कितीनं 20 लाखांनी इन्व्हेस्ट केली. चला आपण एंट्री मध्ये जायचं आहे आणि पहिली एंट्री यू नो व्हेरी वेल आपण रिसिप्ट मध्ये करतोय, कारण की इन्व्हेस्ट होते बिझनेस मध्ये. आणि तो एक कॅपिटल आहे आणि अमाऊंट आहे कितीचा 20चा. तर नोट्स असेल ना आपल्याकडे, नाही का? ओके, चला तर आपण 20 लाखाचा इथं काय इन्व्हेस्ट करणार आहोत आपण. ठीक आहे, 2 लाख झाले, 20 लाख आणि हे कॅश मध्ये इन्व्हेस्ट होणार आहे आपली. चला नेक्स्ट एंट्री पाहूया. डिपॉझिट किती बँकेमध्ये डिपॉझिट केले 10 लाखाचे. तर बँक ऑफ इंडियाचं लेजर आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, तर लगेच आपण बँकेचं लेजर बनवूया. इथं एंट्री होणार कॉन्ट्रामध्ये, कारण की आपण आपलेच पैसे आपल्याच बँकेमध्ये टाकतोय. तर इथं कॅश क्रेडिट होणार. क्रेडिट म्हणजे जाणे किती 10 लाख. ओके, आणि इथं लेजर बनवायचा आहे बँकचा. बँक अंडर द बँक अकाउंट घ्यायचं इथं. ओके, इथं एंटर सेव्ह करायचंय. दुसरी एंट्री आहे काय आहे आपल्याला मशिनरी, जे की काय आहे फिक्स ऍसेट आहे आणि चेकने आपण पैसे देतोय. ओके, चेकनी पैसे देतोय म्हणल्यानं आपल्याला काय घ्यायचंय इथं पेमेंटवर जायचं आणि इथं लेजर बनवायचं आपल्याला मशिनरी अंडर द फिक्स ऍसेट. ओके, आणि ही एंट्री पेमेंटमध्ये राहील आणि अमाऊंट आहे आपली कितीची 2 लाखाची. ओके, आणि ही सुद्धा आपण कशामध्ये द्यायची चेकमध्ये. चेकमध्ये गेलोय आपण आणि चेकमध्ये अमाऊंट पेड करायची आपल्याला. ऑल राईट, दुसरी एंट्री आपण पाहूया. यामध्ये कुठली आहे फर्निचरची आहे. पहा हे पण कशामध्ये परचेस मध्ये येणार आहे. फर्निचर हे एक फिक्स ऍसेट असल्यामुळं आपण इथं अल्ट सी करून फर्निचर सुद्धा फिक्स ऍसेट आहे आपली आणि अमाऊंट आहे आपली 75,000. ओके, आणि ही कॅश मध्ये आहे की बँकेमध्ये आहे चेक करा. तर ही कॅश मध्ये आहे पहा. ठीक आहे, नेक्स्ट एंट्री आहे आपल्याला फर्निचरच्या नंतर नोकिया मोबाईलचा, म्हणजेच हे एक टेलिकॉम किंवा इलेक्ट्रिकल कंपनी आहे जे की काय विकते सांगा नोकियाचे मोबाईल विकत घेते व ती विकते. तर आपण परचेस करायचं आहे पहा हे मोबाईल्स नोकियाचे, जे की 6,000 एका मोबाईलची प्राइस आहे आणि 18% जीएसटी आहे. चला जाऊया टॅलीमध्ये आणि डायरेक्टली इथं परचेस मध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि यामध्ये डायरेक्टली क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पार्टी नेम क्लिक करायचं इथं. तर पार्टी नेम काय आहे ते तिथं पाहायचं आहे. आता पार्टी नेम त्यामध्ये कोण दिलेला आहे कॅश दिलेला आहे, म्हणजेच कॅश मध्ये परचेस केलेली आहे ही अमाऊंट. तरी पण ज्याच्याकडनं आपण माल घेतला त्याची डिटेल्स टाकायची असली तर नोकिया मोबाईल co.ltd कंपनीचं नाव सुद्धा टाकू शकतो मुंबई, म्हणजेच बिलिंगला ही प्रिंट होऊन जाईल. ओके, एंटर एंटर एंटर. आणि इथं क्रेडिट मध्ये गेलोय आपण. जसं की लेजर क्रिएट करतोय आपण कशाचं परचेसचं. तर टाकूया आपण परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट. आणि जीएसटी इथं काल जसं शिकवलं मी किंवा या आधीच्या लेक्चरमध्ये शिकवलं त्या टाईपचा जीएसटी नंबर HSN कोड हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथं टॅक्सेबल आहे किती %? 18% टॅक्सेबल आहे गुड्स सोबत. आणि इथं एंटर सेव्ह करायचं आणि इथं लेजर क्रिएट करायचे. लेजर नाही, इथं ऍटम म्हणजे जे प्रोडक्ट आपण घेणार आहोत ते क्रिएट करायचे. तिथं आहे कुठले नोकिया मोबाईल अंडर द इलेक्ट्रॉनिक. ओके, आणि इथं सेव्ह करायचं आहे. इथं क्रिएट मध्ये जायचं आहे आणि किती टक्के इथं तुम्हाला घ्यायचं आहे किती इथं नॉचेस घ्यायचं आहे तुम्हाला आणि इथं नंबर घ्यायचं आहे पहा.
ओके. आणि एंटर एंटर सेव्ह करायचं आणि क्वांटिटी टाकायची आहे किती 40 क्वांटिटी मध्ये आणि 6000 आहे. ओके. एंटर एंटर सेव्ह. इथं इनपुट सीजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि यू नो व्हेरी वेल जीएसटी घ्यायचं आहे. इथं सीजीएसटीचं सेंट्रल टॅक्स किती %? 9%. एंटर एंटर सेव्ह करायचं. पहा इथं ह्या टाईपची आपली जीएसटी आलेली नाही आहे. एकदा चेक करून घेऊया. परचेस मध्ये जाऊन स्पेसिफाय रेट बरोबर आहे, इथं स्पेसिफाय हे पण बरोबर आहे, टॅक्सेबल बरोबर आहे, आणि इथं काय करतोय आपण? एंटर एंटर सेव्ह. दुसरी आपण नोकिया मोबाईलमध्ये काही चेंजेस करायचे होते आपल्याला इलेक्ट्रॉनिक मध्ये, ते चेंजेस मात्र केलेले नाही आपण. स्पेसिफाय, आणि इथं काय करायचं आहे आपल्याला? स्पेसिफाय डिटेल्स टाकायचं आहे जीएसटी, आणि किती % टाकायचे? 18%. ओके. चला आता होप थिंग्स ओके येऊ शकतं. पाहूया बरं जीएसटी का नाही आली. परचेस अंडर द परचेस अकाउंट ऍप्लिकेबल आहे, स्पेसिफाय रेट आहे, आणि इथं काय करायचं आहे? बाकी तर सगळं बरोबर आहे. इनपुट सीजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस किती? 9% कॅल्क्युलेट, नॉर्मल राउंडिंग, आणि याला काय करायचं? अनरजिस्टर्ड डीलर. सूरज सर, जीएसटी काऊन लागत? हे सगळं बरोबर आहे ना. HSN कोडची गरजच नाहीये, टाकलं तरी चालतं. 18 तिला कॅश इथे पण टाकलं ना. हा बरोबर. सेल करताना लागला की परचेस करा, तर काही चेंजेस नाही. आलं बरोबर. कॅशवर, अच्छा कॅशवर पण ते इथे काहीच नाही. एंटर करा इथे महाराष्ट्र, इथे हे पाहिजे तर रेग्युलर. हा इथं रेग्युलर पाहिजे. इथं मी त्याचे डिटेल्स टाकले ते विसरलो. चला गणेश सर एवढं कळलं का? इथं नोकिया मोबाईल को LTD याला इथे जे आहे म्हणजेच रेग्युलर घेतलं, काल घेतलं होतं आपण, आज विसरलोय. म्हणजे जीएसटीचं रेग्युलर घ्यायचंय तुम्हाला. इथं एंटर 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 सेव्ह करायचं. म्हणजे ज्याच्याकडनं माल घेतलाय त्याची जीएसटी फिलिंग काय आहे, तर रजिस्टर आहे की रेग्युलर आहे की काय आहे, तर त्याचा जीएसटी नंबर टाकून द्यायचा तुम्ही असेल तर, किंवा मी इथं नाही टाकलंय. इथं एंटर 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 करून सेव्ह केलंय. आणि दुसरं घेतोय आपण इनपुट SGST, आणि ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये जातोय इथं जीएसटी, आणि SGSTचं काय आहे? स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किती %चा आहे? 9%चं. एंटर एंटर सेव्ह. ओके. एवढं समजलं सर तुम्हाला? 40 आणि 6 म्हणजे 40ची क्वांटिटी आहे, 6ची काय आहे तुमची अमाऊंट आहे एका मोबाईल मागे. म्हणजे जेवढ्याचा मोबाईल एवढी जीएसटी लागलेली आहे त्याला. मी कंट्रोल A करतोय, सेव्ह करतोय. चला नेक्स्ट एंट्री मध्ये जाऊया. दुसरा आहे LG मोबाईल. पण कुणाकडनं घेतोय आपण सांगा हा मोबाईल? आपण घेतोय कॅश मध्येच घेतोय हा सुद्धा. ओके. चला आपण जाऊया टॅलीमध्ये, आणि इथं गेल्याच्या नंतर आपल्याला एंट्री करायची आहे. इथं क्रिएट वर जायचं आहे, पेस्ट करायचं आहे. सॉरी, इथं कॅशच घ्यायचं आहे पहा. ओके. आणि इथं परचेस मध्ये इथं आयटम क्रिएट करायचं आहे. काल जसं सांगितलं LG इलेक्ट्रॉनिक ऑलरेडी बनवलेला आहे. नॉचेस घ्यायचं, सेव्ह करायचं. चला इथं अमाऊंट सांगा किती आहे? तर ती अमाऊंट आहे LGची किती? 40ची, आणि 6000 आपली प्राइस होती त्याची एका मोबाईलची. ओके. तर हे एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला एंटर करून इथं काय घ्यायचंय तुम्हाला? CGST आणि SGST तुम्हाला घ्यायचं आहे. चला घेऊया इथं CGST, आणि इथं घेऊया आपण काय? SGST. एकच मिनिट. इथं पण आपल्याला जे कॅश आहे एंटर 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 करून त्या कॅश मध्ये काय करायचं? इथं रेग्युलर करायचं आहे. ओके. तर हे विसरायचं नाहीये.
ओके. तर कॅशमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, इथं एंटर 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 करून इथं रिसिप्ट डिटेल्स मध्ये काहीच नाही करायचं आणि पार्टी डिटेल्स मध्ये इथं त्या पार्टीचा, आता एवढे तुम्ही LG टीव्ही विकत घेताय तर त्यांचं नाव तर पाहिजे ना, LG को LTD म्हणून टाकायचं इथं. जे काय आता ही एंट्री कशी असते, बिलावर पाहून केलेल्या एंट्री आहेत. म्हणजे माल विकत घेताना आपल्याला बिल भेटतं तर त्या बिलावर पाहून केलेल्या एंट्री आहे. आणि जर आपल्याला बिल भेटत असेल तर समोरच्याचा GST नंबर असतो तो इथं टाकायचा आहे, जे काय तुमचा GST नंबर आहे. ओके, चला. आणि इथं एंटर 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 करून याला CGST आणि इथं इनपुट SGST आपण इथं घेतलेला आहे. मी एंटर एंटर सेव्ह करतोय. पहा, हीच एंट्री मला परत पाहायची असेल तर कीबोर्डवर पेज अप बटन दाबतोय. पहा, आली तीची एंट्री परत परचेसची. आणि याची प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला इथं प्रिंटवर जायचंय. पहा, आलं. आणि प्रिंटवर जाऊन करंट पेज जर म्हणलं याला तर तुम्हाला इथं प्रिंट करू शकता किंवा प्रिव्ह्यू सुद्धा करू शकता. पहा, इथं आलं का. तर याच्यामध्ये तुम्ही कॅशमध्ये माल घेतलाय पण इथं तुम्हाला काय दिसतंय, तुमच्या कंपनीचं नाव एमटेक आणि इथं दिसते सप्लायर कोण आहे. मी याला थोडं झूम करतोय. झूम होतं का? ओके, होतं. ओके, याला पहा Alt Z दाबून मी याला झूम केलंय. पहा, इथं दिसते. पहा, काय नाव आहे, LG को LTD सप्लायरचं नाव. आणि हा सगळा माल आपण कशामध्ये घेतलाय, कॅशमध्ये घेतलाय. इथं क्लिक करून प्रिंट सुद्धा करू शकता तुम्ही. मी याला प्रिंट करणार नाहीये. पहा, इथं पण क्लिक करून प्रिंट करू शकता तुम्ही. आणि इथं तुमची फाईल प्रिंट होईल. प्रिंट परचेस बिल असं पण म्हणू शकता तुम्ही. म्हणजेच या बिल आपण प्रिंट सुद्धा आज करणं शिकलेला आहोत. म्हणजेच परचेस केल्याचं बिल तर आपल्याजवळ असते, पण मागचं बिल जर प्रिंट करायचं असेल तर असं करायचं. ओके, कारण की परचेसच्या एंट्र्या बिलावर पाहूनच केल्या जातात. समोरच्याचं बिल आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाहून जसं बिलावर दिसतं त्या टाईपच्या एंट्र्या इथं करायच्या असतात परचेसच्या. ओके सर, चला. इथं एंटर 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 सेव्ह करायचंय तुम्ही. मी सेव्ह केले. पहा, चला नेक्स्ट पाहूया आपण. इथं सॅमसंग मोबाईल परचेस केलाय आपण. ओके, आणि तो चेक मध्ये केलाय. तर चला आपण सॅमसंग मोबाईल जो की चेक मध्ये आपण विकत घेतलेला आहे तर त्याचं बिल पाहायचं आणि त्या बिलावर पाहून एंट्र्या करायच्या. जॉबवर गेल्याच्या नंतर असंच करायचं. ओके, क्लिक करा. चला, परचेसवर गेल्याच्या नंतर इथं पार्टी नेम घ्यायचंय. जे की आपण पैसे दिलेत तर इथं काय घेणार, बँक घेणार आपण. आणि इथं त्याचं नाव घेणार, सॅमसंग को लिमिटेड. मी हे एक्झाम्पल नाव घेतलंय, तुम्ही पूर्ण नाव तसं घ्यायचं आहे, मुंबई. ओके, आणि इथं त्याचा GST नंबर टाकायचा ज्याच्याकडनं हा माल विकत घेतोय आपण. तर टाकला GST नंबर वगैरे, स्टेट कुठला आहे त्याचं ते पण टाकायचं, कुठल्या राज्याचा आहे तो, आणि इथं सेव्ह करायचंय. पहा, आणि इथं पण परचेस मध्येच गेलोय आणि इथं लेजर क्रिएट केलाय सॅमसंग मोबाईल अंडर द इलेक्ट्रॉनिक नॉचेस आणि एंटर एंटर. आणि याची प्राइस किती, क्वांटिटी किती आहे आपली, 30 क्वांटिटी मध्ये आणि 6500ला एक मोबाईल आहे. आणि याची सुद्धा CGST SGST इनपुट मध्ये तुम्हाला घ्यायची आहे, CGST SGST. ओके, आणि याला सुद्धा एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट आहे आपल्याला इथं परत. पहा, परचेस परत दिलेला आहे इथं, म्हणजेच परचेसची ऑलमोस्ट प्रॅक्टिस केलेली आहे आपण इथं. पहा, आणि कुठली कंपनीचं नाव काय आहे, रामा कंपनी. या कंपनीकडनं आपण सोनीचे मोबाईल विकत घेतोय. पहा, तर चला आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये जाऊया. आता पार्टी नेमच्या ठिकाणी परचेस मध्येच एंट्री करतोय. तर पहिले कॅश मध्ये जेव्हा माल घेतला होता तेव्हा आपण कॅश घेतले होते, चेकने घेतलाय तेव्हा आपण बँक घेतलं होतं. पण आता इथं त्या व्यक्तीचं नाव येते तर आपल्याला इथं लेजर क्रिएट करायचं आहे आणि इथं पेस्ट. पहा, तुम्हाला जे बिल दिलं जातं परचेसचं त्या बिलावर पाहूनच ह्या एंट्र्या करायच्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये परचेस आपण माल करतोय तर ज्याच्याकडनं सप्लाय करतोय आपण माल, हा विकत घेतोय, तर अशाला आपण सन्ड्री क्रेडिटर म्हणायचं. कारण की या रामाचे पैसे तर आपण दिलेले नाहीये, उधारीवर माल आलेला आहे असं याच्याने होतं. आणि वरी जर कॅश असेल तर आपण कॅश देऊन माल घेतलेला आहे असं होतं. आणि जर बँक असेल तर ऑनलाईन पे करून किंवा आपण फोन पे गुगल पे करून पैसे घेतले असं नाव होतं जेव्हा वरी बँक येईल. ओके, आणि तुम्ही जर चेक दिला तरी पण वरी तुमची बँकच येईल. पण जेव्हा तुम्ही इथं नाव घेता त्या व्यक्तीचं
तर तेव्हा उधारीवर माल आपल्याकडं आलेला असतो. बस एवढाच फरक आहे. ओके, जस्ट एंटर 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 करायचं इथं. आता रामाची पण इथं जीएसटीची डिटेल्स आहे पहा. वरी जसं रामा नाव घेतलं तसं हा रेग्युलर आहे म्हणून सांगतो इथं. म्हणजे इथं काही चेंजेस करायची गरज नाही. इथं रेग्युलर आहे म्हणून सांगतो. जीएसटी नंबर त्याचा टाकायचा, किंवा रेग्युलर असेल तर ऑलरेडी जीएसटी नंबर येऊन जातो. का? कारण की इथं जेव्हा आपण रामाचं लेजर क्रिएट करतो ना, तर या साईडला त्याचं जीएसटी नंबर आपण इथं टाकतोय पहा इथं. तर त्यामुळं जो इथं जीएसटी नंबर टाकला तो तिथं ऑटोमॅटिक येऊन जातो. पहा जीएसटी नंबर कसा असतो पहा. एकच मिनिट. तो एक्झाम्पल जीएसटी नंबर मी इथं दिलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो पहा. वरच्या एंट्रीमध्ये इथं जीएसटी नंबर दिलेला आहे पहा. दिला का इथं जीएसटी नंबर? तर तोच जीएसटी नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. एक्झाम्पल, जर तुम्हाला जीएसटी नंबरच जर टाकायचा असेल तर. ओके, आहे का रेग्युलर. आता तो जीएसटी नंबर एरर झाला म्हणून इथं दिसणार नाही, पण जीएसटी नंबर ह्या टाईपनं तुम्हाला टाकायचा आहे आपल्या सप्लायरचा. आता इथं स्पेस दाबायचा आणि क्रिएट करायचं नवीन लेजर, जे की रामाने विकत घेतले कशाकडनं? सोनी मोबाईल्स. ते इथं पेस्ट करायचे आपल्याला काय? सोनी मोबाईल आहे का. आणि इथं घ्यायचं इलेक्ट्रॉनिक नॉचेस आणि सेव्ह करायचं. क्वांटिटी राहील तुमची किती? 30 क्वांटिटी राहील आणि 6500चाच आपल्याला काय राहील? त्याचा प्राइस राहील. आणि इथं सुद्धा सीजीएसटी एसजीएसटी आपल्याला लावायचं आहे. ओके, चला ही पण एंट्री झाली. चला टॅली सॉफ्टवेअर मध्ये आता परत पाहूया. इथं रामाकडनं घेतलाय. आता नोकिया मोबाईल विकत घ्यायचा. कुठले मोबाईल आहेत? नोकियाचे. पण कुणाकडनं घ्यायचं आहे? इथं नाव दिलं का नाही, म्हणजेच कॅश मध्ये घ्यायचं आहे. तर सॉरी, इथं विकत नाही घ्यायचं, इथं सेल करायचं आहे. पूर्ण ओळ वाचली तेव्हा मला कळलं की हा सेल करायचा आहे. ठीक आहे, तर नोकिया मोबाईल आपल्याला सेल करायचा आहे. नोकिया मोबाईल इथं सेल करायचा आहे. तर चला जाऊया आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये आणि इथं सेल्स मध्ये जाऊया पहा. आणि इथं गेल्याच्या नंतर आपल्याला कॅशच घ्यायचे आहे तिथं. ओके, आणि इथं कॅश आल्याच्या नंतर इथं परचेस घ्यायचंय. पहा, जेव्हा तुम्ही कॅश घेताय तेव्हा एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की इथं कॅश घेतल्याच्या नंतर इथं पहा, हा जो जीएसटी नंबर जो आहे आपल्याला तो कसा ठेवायचा? आपल्याला रेग्युलर ठेवायचा आहे पहा. ओके, चला. आणि इथं क्रिएट वर जायचं आणि इथं जायचंय सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट. पहा, काल हे शिकवलं होतं मी सर्व सेल्सचं लेजर कसं बनवायचं, किंवा या आधीच्या एंट्रीमध्ये शिकवलेलंच आहे की सेलचं लेजर कसं बनवायचं. तर ते तुम्ही पाहून घ्या लेक्चर्स, किंवा याच्यामध्ये सेलचं लेजर मी बनवलेलंच आहे. ओके, सेल्स अंडर द सेल्स अकाउंट. नोकिया मोबाईल आपल्याला सेल करायचे आहेत. किती क्वांटिटी मध्ये आहेत? हे आहे 35 क्वांटिटी मध्ये आणि रेट आहे 7500चा. ओके, पण याला जीएसटी वेगळी लागेल. तर इथं अल्ट सी करायचं पहा. इथली जीएसटी ही इनपुट नाही घ्यायची आपल्याला. आणि इथं घ्यायचं आउटपुट एसजीएसटी. ओके, ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये घ्यायचं जीएसटी एसजीएसटी 9% आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे पहा. लागलं. आणि परत इथं अल्ट सी, आउटपुट सीजीएसटी. ओके, ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी घ्यायचं आणि सेंट्रल टॅक्स 9%च सेम तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे सर्व आपण एंटर सेव्ह करण्याच्या आधी जर याची प्रिंट काढायची असेल तर कंट्रोल पी प्रेस करा कीबोर्डवर आणि प्रिव्ह्यू करा पहा. इथं तुम्हाला बिल दिसेल आहे का. तर हे बिल तुम्हाला इथं ह्या टाईपचं इथं दिसते पहा. काय शॉर्टकट की आहे? कंट्रोल दाबून काय प्रेस करायचंय तुम्हाला? पी, म्हणजे त्याचं प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता. मी हे जे कंपनी आहे आपली, जे लेजर आहे आपलं, ते एंटर करून सेव्ह करतोय. ओके, चल नेक्स्ट पाहूया आपण की एलजी मोबाईल आपण काय केलेले आहे? तिथं सेल केलेले आहेत. तर एलजी मोबाईल सेल केलेले आहेत, तर कितीला केलेले आहेत ते पाहूया आपण. एक मिनिट. सेल केलेले आहेत आणि कॅश मध्ये आहेत बरं का, विथ जीएसटी. म्हणजेच परत इथं कॅश घ्यायचं आणि सेव्ह करते वेळेस
सेव्ह करते वेळेस इथं जीएसटीचं पहा, LG मोबाईल आपण टाकू शकतो, अमरदीप मोबाईल सेंटर यांना विकलाय हा मोबाईल सगळे. ओके, आणि इथं काय करायचंय तुम्हाला, महाराष्ट्र रेग्युलर आणि एंटर सेव्ह, आणि अकाउंट तुमचं इथं राहील सेल्स, अंडर द सेल्स अकाउंट मध्ये, आणि स्पेस दाबून तुम्हाला काय करायचं, इथं LG मोबाईल घ्यायचंय, आणि क्वांटिटी राहील त्याची किती, 40, आणि किती 7,000, 70 झालंय 7,000, आणि याला सुद्धा आउटपुट SGST राहील, आणि आउटपुट CGST आणि SGST दोन्ही राहील. ओके, चला इथं सेव्ह करतोय पहा. आता दुसरा आहे तुमच्याजवळ इथं काय, सॅमसंग मोबाईल, जे की चेक मध्ये आहेत पहा, किंवा ऑनलाईन पे केलेले असेल तरी पण ह्या टाईपचंच करायचंय तुम्ही. चला आपण पाहूया कुठलं, सॅमसंग मोबाईल. जाऊया टॅली सॉफ्टवेअर मध्ये, आणि परत आपल्याला बँक घ्यायची आहे इथं. तर बँकचं इथं डिस्पॅच डिटेल्स आहे, डिस्पॅच डॉक्युमेंट नंबर आहे, डिस्पॅच ऑथोराइज थ्रू कुणा थ्रू झालेला आहे, सपोज प्रमोद सर सोबत झालेला आहे, म्हणजे यांच्या थ्रू झालेला आहे. बिल लिडिंग नंबर जे आहे ते टाकू शकता तुम्ही, जसे कुठल्या गाडीनं गेलाय हे टाकू शकता तुम्ही, म्हणजेच माल कसा डिस्पॅच झालाय, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टेशन नंबर कसा आहे, कोण्या डेटला झाला, हे डिटेल्स टाकू शकता. इथं पे डिटेल्स मध्ये तुम्हाला इथं बँक ऑफ इंडिया, ही बँक ऑफ इंडिया थ्रू आपण चेक दिलेला आहे, बँकेमधून अमाऊंट कटलेली आहे, आणि अनिकेत मोबाईल सेंटर आणि इथं टाकलंय आपण संभाजीनगर. ओके, आणि इथं काय करायचंय, तुम्ही रेग्युलरच घ्यायचं इथं आणि सेव्ह करायचंय, आणि इथं कशात जायचंय, सेल्स अंडर द सेल्स अकाउंट मध्ये, आणि याला जो आहे तो सॅमसंग जो मोबाईल आहे तो आपल्याला सेल करायचा आहे. नोट सांगा, सॅमसंग मोबाईल काय करायचंय, सेल करायचंय. कितीला आहे, 30 क्वांटिटी मध्ये, आणि काय करायचंय इथं तुम्हाला 8,000 ही त्याची अमाऊंट टाकायची आहे, आणि आउटपुट CGST आणि आउटपुट SGST घ्यायचे. ओके, चला हे पण झालंय. इथं ई-वे बिल सध्या तरी तुम्हाला हा जो ई-वे बिल आहे तो नो करायचा आहे. ओके, एंटर 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 करून सेव्ह करायचा आहे पहा. आता यामध्ये दुसरी एंट्री आपण पाहणार आहोत, सोनी मोबाईल आहे का, कशामध्ये आहे, कुणाला विकलेला आहे सोनी मोबाईल, श्याम कोल. ठीक आहे, श्याम कोला सोनी मोबाईल इथं विकलेला आहे, आणि त्याचीच एंट्री आपण इथं पाहणार आहोत. चला पाहूया श्यामको. आपण गेलो कशामध्ये, सेल्स मध्ये, आणि इथं नवीन लेजर क्रिएट करायचा, पेस्ट. सॅमको हा कोण राहील, जेव्हा आपण माल सेल करतो व त्याचे पैसे आपल्याला नंतर येणारे असतात तेव्हा त्याला सन्ड्री डेटर असं म्हणायचं. द पर्सन फ्रॉम फॉर वी आर अ सोल्ड गुड्स, द पर्सन वी आर अ सोल्ड गुड्स अँड ही विल पे द अमाऊंट इन फ्युचर, इट्स कॉल्ड सन्ड्री डेटर. हे आपण घेतलं होतं आणि याला कस्टमर असं आपण म्हणतो. सेव्ह केलंय पहा सन्ड्री डेटरला. आता इथं रेग्युलर ऑटोमॅटिकली येईल, आणि इथं स्पेस दाबायचं, आणि इथं घ्यायचंय सोनी, आणि अमाऊंट टाकायची आहे कितीची, 30 क्वांटिटी मध्ये टाकायची आहे, आणि 8,500 टाकायची आहे, आणि आउटपुट CGST आणि काय आहे आउटपुट SGST घ्यायचे पहा. CGST SGST, आउटपुट CGST आणि SGST दोन्ही घ्यायचे. सेव्ह करा. ओके, चला आता दुसऱ्या याच्यामध्ये दिलेला आहे, काय दिलेला आहे, पेड ऑल कॅश टू रामा. आणि रामा कोण होता, आपला सप्लायर होता, ज्याच्याकडनं आपण उधारीवर माल घेतला होता. पहा इथं आहे का सोनीचे मोबाईल, आणि त्याला आपल्याला काय करायचे आहेत सांगा, त्याचे राहिलेले सर्व पैसे घ्यायचे, देऊन टाकायचे. म्हणजेच रिसिव्ह कुणाचे करायचे, रामाचे म्हणते, श्याम, सॉरी इथं काय सांगितलेलं आहे, श्याम सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी वरची एंट्री झाली श्यामची, ज्याला आपण मोबाईल विकलाय, जो की आपला कोण आहे, कस्टमर आहे, आणि त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सपोज घ्यायचे आहे. तर ही एंट्री कशी करायची, टॅलीमध्ये जायचं आणि डायरेक्टली रिसिप्ट मध्ये जायचं. पैसे येत आहेत म्हणजेच रिसिप्ट मध्ये जायचं. कुणाकडनं येतात सांगा, श्यामकडनं. तर श्यामचं अकाउंट आणि इथं डेबिट होणं बाकी आहे एवढी अमाऊंट ती. ओके,
आणि ती इथं टाकायची आहे पहा 300900 ही एवढी अमाऊंट टाकून रेग्युलर ह्या बिलाच्या अगेन्स्ट तुम्हाला पेंडिंग बिलाची अमाऊंट येते आणि ही कशामध्ये येते तुमच्या कॅशमध्ये येते पहा. ओके, तर ही अमाऊंट 0 दाखवेल तुम्हाला इथं. सेव्ह केलाय. चला नेक्स्ट एंट्री आहे तुमची रेंट पेड. ओके, तर रेंट पेड कितीचा आहे 2500चा आहे. ओके, इथं कितीचा आहे 2500. चला हेच करूया आपण. पेमेंट मध्ये जाऊया आणि रेंट पेड करायचंय आणि हे राहील तुमचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट राहील तुमची कितीची 2500ची आणि ही कॅश मध्ये आपण पेड करायची आहे. आता यामध्ये दुसरा आहे पहा इथं सॅलरी जी की 3500ची आहे. तर ती सॅलरीज आपण देऊन टाकूया. तर सॅलरीज देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लेजर मध्ये जायचं आहे. सॅलरीज अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 3500ची सॅलरी पहा ही कमी घेतलेली आहे. एक एक्झाम्पल, आता तर 30-35 हजारापर्यंत सॅलरी सुरू आहेत पण हे जस्ट एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि याची एंट्री आपण करायची कशामध्ये कॅशमध्ये. ओके, चला नेक्स्ट पाहूया यामध्ये काय दुसरी एंट्री कॅरेज इनवर्ड. आता हे कॅरेज इनवर्ड या शब्दाचा अर्थ काय होतोय पहिले ते समजून घेऊया. कॅरेज इनवर्ड म्हणजेच वाहतुकीचा खर्च पण माल आणते वेळस. कॅरेज इनवर्ड म्हणजेच काय माल आणते वेळस वाहतुकीचा खर्च यालाच कॅरेज इनवर्ड असे म्हणतात. म्हणजे जर आपण मुंबईवरनं हा माल आणत असेल जे की मोबाईल आहे तिथून ऑर्डर झाल्याच्या नंतर जे ट्रक किंवा जे काही ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामधून जर माल आपला येत असेल तर त्या मालाला लागलेला खर्च ई-वे बिल म्हणा, टोल नाके म्हणा किंवा डिझेल पेट्रोल किंवा आपण एक दिलेलं कॉन्ट्रॅक्ट की एवढ्यामध्ये तुम्ही माल आणा, तर ह्या सगळ्या खर्चाला कॅरेज इनवर्ड म्हणतात. आणि माल दुकानापर्यंत आलाच नाही पण येण्याच्या आधी जो लागलेला खर्च आहे त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. म्हणून याला कॅरेज इनवर्ड असं म्हणतात. तर समजलं, कॅरेज इनवर्ड म्हणजेच काय वाहतुकीचा खर्च जो की आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या दुकानापर्यंत माल आणतो. म्हणजेच मुंबईवरनं आपण काही प्रोडक्ट आणत असेल आपल्या दुकानापर्यंत आणि माल जे काही तुम्ही मोबाईल्स विकत घेतले, सपोज तुम्ही मोबाईल विकत घेतले आणि तो मोबाईल्स तुमच्या दुकानापर्यंत लागलेला खर्च आणण्याचा दुकानापर्यंत आणण्यासाठी लागलेला खर्च याला कॅरेज इनवर्ड असे म्हणतात. ओके, चल आता कॅरेज इनवर्ड आपण एंट्री करूया पहा. आता कॅरेज इनवर्ड हे एक डायरेक्ट एक्सपेन्सेस मानलं जातं कारण की माल विकण्याच्या आधीचा जेवढा खर्च आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. चल आपण जाऊया इथं अल्ट सी कॅरेज इनवर्ड. मी याला असं करू शकतो एक्सपेन्सेस ऑन परचेस असं पण नाव लिहू शकतो तुम्हाला समजण्यासाठी. आणि हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, सेव्ह केलंय मी याची आणि अमाऊंट टाकतोय कितीची आहे 10,000ची आहे आणि हे कशामध्ये दिलेले आहे कॅश मध्ये दिलेले आहे. ओके, आणि फोन पे असेल तर इथं बँक घ्यायचं आहे. ओके, चला एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री मध्ये इथं दिलेलं आहे पहा कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज आउटवर्ड काय आहे ते पहिले समजून घ्या. कॅरेज आउटवर्ड त्याला म्हणतात की जसं की माल विकण्यासाठी लागलेला खर्च हा कॅरेज आउटवर्ड आहे. म्हणजेच माल डिलिव्हरी करण्यासाठी आपल्याला लागलेला खर्च. म्हणजेच आपण एक दुकान चालवतो आणि आपण माल विकतोय कस्टमरला आणि कस्टमर म्हणतो या ठिकाणी आम्हाला माल आणून द्या. नेण्यासाठी जो खर्च लागतोय त्याला कॅरेज आउटवर्ड असे म्हणतात. म्हणजेच दुकानातून माल विकते वेळेस लागलेला खर्च त्याला कॅरेज आउटवर्ड असे म्हणतात. आणि हा एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजेच माल विकते वेळेस लागलेला सर्व खर्च हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो आणि माल दुकानापर्यंत आणते वेळेस लागलेला खर्च म्हणजेच कॅरेज इनवर्ड ज्याला म्हणतो आपण त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि आपला जो माल आहे तो विकते वेळेस माल बरं का प्रोडक्ट आपले जे दुकानात विकायला ठेवले ते विकण्यासाठी लागलेला खर्च जो असतो त्याला कॅरेज आउटवर्ड्स असे म्हणतात. ओके, मग आपली एक सेल्स कंपनी सुद्धा असू शकते किंवा आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असू शकते किंवा काही असो, तर काय आहे कॅरेज आउटवर्ड. आता इथं कन्फ्युजन आहे पहा, जे आपल्यासाठी कॅरेज इनवर्ड आहे ते विकणाऱ्यासाठी कॅरेज आउटवर्ड आहे.
बरोबर. आणि जे आपल्यासाठी कॅरेज आउटवर्ड आहे, जे विकत घेणाऱ्यासाठी ते काय आहे, कॅरेज इनवर्ड आहे पहा. ओके, म्हणजेच माल आणण्याचा आणि नेण्याचा खर्च आहे त्याला कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड म्हणतात. ओके, हे फक्त एका कंपनीसाठीच आहे बरं का. तुम्ही म्हणसाल मी स्वतः माल विकत घेतोय, अमेझॉनहून मागवतोय आणि कॅरेज इनवर्ड आउटवर्डची एंट्री करतोय, नाही. तुम्ही एक फायनल युजर आहात आणि तुम्हाला जो लागलेला खर्च आहे तो कॅरेज इनवर्ड आणि आउटवर्ड मध्ये मोजला जात नाही. कॅरेज इनवर्ड आणि आउटवर्ड हे कुणाच्या एंट्री असतात सांगा, जो की मोठा माल आपण विकत घेतो तेव्हा कॅरेज इनवर्ड म्हणतोय, वाहतुकीचा खर्च. आणि भरपूर मोठा माल आपण ट्रान्सपोर्ट करून दुसऱ्याला विकतोय तर तोच वाहतुकीचा खर्च कॅरेज आउटवर्ड आहे. म्हणजेच माल विकत घेण्यासाठी कॅरेज इनवर्ड म्हणतो, जे की डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, आणि विकण्यासाठी कॅरेज आउटवर्ड म्हणतो, जे की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. आणि या दोन्ही एंट्र्या पेमेंटमध्ये येतात. ओके, आणि हे दोन्ही एक्सपेन्सेस आहेत. ठीक आहे, इथं लेजर बनवतो कॅरेज आउटवर्ड आणि कंसामध्ये टाकतोय एक्सपेन्सेस सेल्स ट्रान्सपोर्ट आहे का, समजलं तुम्हाला. एक समजण्यासाठी इथं टाकलंय. आणि हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. सेव्ह करतोय आणि इथं अमाऊंट टाकतोय पहा. किती अमाऊंट आहे इथं तुमची आहे 2500. ओके, आणि इथं जे आहे आपल्याला काय घ्यायचं, इथं कॅश मध्ये एंट्री करायची आहे. ओके, हे थेरी समजली असेल तुम्हाला. इथं हळूहळू छोटी छोटी थेरी मी सांगणार आहे, तेवढं लक्ष द्या. दुसरं सगळ्यात शेवटची एंट्री आहे कमिशन रिसिव्ह. म्हणजेच कमिशन रिसिव्ह करायचं आहे आपल्याला. तर कसं करायचं कमिशन रिसिव्ह, तर कमिशन म्हणजेच काय, कमिशन हे एक आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम तुम्हाला सांगायचं झालं तर दोन पद्धतीच्या इन्कम आपल्या असतात, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. आता डायरेक्ट इन्कम कशासाठी म्हणतोय, जो माल विकून आपल्याला जे पैसे येईल ती आपली डायरेक्ट इन्कम आहे. पण अदर सोर्सनी जर इन्कम कुठली येत असेल तर त्याला इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतात. जसं की मी ट्रेनिंग म्हणजे कम्प्युटर ट्रेनिंग देण्याचा माझा सर्व्हिस बिझनेस आहे, त्यापासून तुमची टॅलीची फीज मला येत असेल तर ती माझी डायरेक्ट इन्कम आहे. पण तुम्ही म्हणताय सर माझा मोबाईल रिपेअर करून घ्या, जे की माझा बिझनेस नाही, पण एनी हाऊ जर मी ते करून दिला तर त्याचे आलेले पैसे हे मला काय आहे, डायरेक्ट इन्कम आहे. पण तुमचा मोबाईल मी घेऊन एका मोबाईल शॉपवाल्याकडे गेलो, हा मोबाईल रिपेअर करून द्या असं त्याला म्हणलं, आणि त्याच्यावर मी काही कमिशन घेतलं तर ती माझी डायरेक्ट इन्कम नाही आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. पहा कुठली इन्कम आहे, इनडायरेक्ट. कारण की मोबाईल रिपेअर करणं माझं काम आहे का, नाही. मोबाईल विकणं माझं काम नाही, माझं बिझनेस आहे कम्प्युटरची ट्रेनिंग दिलं. पण मोबाईल रिपेअर करण्यामागे मला कमिशन जर भेटत असेल तर त्या कमिशनला काय म्हणतात, इथं इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतो. म्हणजे अदर सोर्सना आलेला पैसा हे आपल्यासाठी काय आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि आपला मेन बिझनेस काय आहे याच्यामध्ये, मोबाईल सेल करणं. ओके, पण मोबाईल रिपेअर करून आपण रिपेअर नाही केला, रिपेअर करायला बाहेर दिला व त्याचे चार्ज लावलेत त्याला, आणि त्याच्यावर आपल्याला कमिशन भेटलं तर हे आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. पहा कशामध्ये जायचं, इथं परचेस मध्ये, इथं कमिशन मध्ये जायचं, इनडायरेक्ट इन्कम घ्यायचंय पहा यामध्ये, आणि इथं अमाऊंट टाकायची. किती आहे, 3500. आणि ही कशामध्ये घ्यायची, कॅश मध्ये. तर अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट आपली झालेली आहे पहा. तर बॅलन्स शीट बराबर आली की नाही एकदा चेक करून घेऊया आपण टॅलीमध्ये. तर बॅलन्स शीट कितीनं पाहिजेत आपली, 21,92 पाहिजेत. तर बॅलन्स शीट आपली इथं चुकलेली आहे, आणि चुकलेली बॅलन्स शीटच आपल्याला चेक करता आली पाहिजे. ओके, तर हे तुम्हाला स्वतः आलं पाहिजे. ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. स्केप दाबायचं इथं आणि जायचं इथं कशामध्ये, वाउचर मध्ये, आणि कीबोर्डवर पेज अप बटन दाबायचं आहे. आता कमिशन रिसिव्ड हे एंट्री आपली चुकलेली आहे. आता रिसिव्ड झालं म्हणजेच एंट्री कशामध्ये येईल सांगा, पेमेंट मध्ये येईल का, नाही. ही एंट्री येईल रिसिप्ट मध्ये, बरोबर की नाही. म्हणजेच इथं आपलं लक्ष नव्हतं, कमिशन रिसिव्ड जे की रिसिप्ट मध्ये येईल, आणि ही एक इनडायरेक्ट इन्कम आहे आपली. ओके, चला बॅलन्स शीट मध्ये जाऊया आणि बॅलन्स शीट पाहूया. पहा इथं 21,92 असे दिलेले आहे का, 21,92. आता ग्रॉस प्रॉफिट आपण चेक करूया. पहा स्केप दाबलाय पहा,
बॅलन्स शीटमध्ये न जाता आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये इथं गेलोय आणि इथं ग्रॉस प्रॉफिट दिसतंय पहा आपल्याला 170 बरोबर आहे. नेट प्रॉफिट 165 आहे नेट प्रॉफिट. ओके, तो पण बरोबर आहे. स्टॉक कितीचा आहे 30चा. तर इथं स्टॉक दाखवते पहा, एवढा स्टॉक आहे. म्हणजेच कीबोर्डवर एंटर करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की किती स्टॉक बाकी आहे तुमच्याजवळ. ओके, चला दुसरा आहे याच्यामध्ये कॅश 10,33,900. चला बॅलन्स शीटमध्ये जाऊया आणि कीबोर्डवर Alt F1 प्रेस करूया. 10,33,900 म्हणजे 10,33,900 आणि 8,53,100 बरोबर आहे. आता बॅलन्स शीट अगदी बरोबर आहे. पण तुमचं बॅलन्स शीट चुकलं असेल तरच चेक करायचं आहे आणि चुकलं नसेल तर चेक करायची गरजच नाही आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही सर्व बॅलन्स शीट कशी चेक करायची हे सुद्धा तुम्ही शिकलेले आहात. हे सर्व प्रॅक्टिस करा आणि ह्या बॅलन्स शीटचा फोटो पाठवायचा आहे तुम्हाला, बरं का.